जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तो केवळ संघ नाही, मुंह में राम आणि बगल में छुरी नाही, तर करता करविता सर्वे सर्वा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याची सावली आहे. आणि आज त्या संघ कार्यालयाला जाऊन जो वारसा मी आपल्याला सांगितला त्याची प्रतिष्ठा आणि त्या संस्कारातून जाऊन जाब विचारला पाहिजे, ही भूमिका स्वीकारून आदरणीय बाळासाहेब उपाध्याय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज या संपूर्ण मोर्चाचं आणि एकत्रित या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. त्यांच्या नेतृत्वात आपण आज जाब विचारायला जात आहोत. आणि जाब विचारण्याचा मागचा आशय काय, तर एक विचित्र आणि विकृत माणूस या देशाचा पंतप्रधान आहे. भाई और बहिणो, असं म्हणून सातत्याने जो खोटं बोलला, त्या खोटं बोलण्यातल्या काही भागाला आपल्याला माफ करता येईल, विसरून जाता येईल. त्यांनी सांगितलं की तुम्ही मला निवडून द्या, अच्छे दिन येतील. आता म्हणायची वेळ आली आहे, तुझे अच्छे दिन तुझ्याजवळ ठेव, कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन. मात्र अच्छे दिनाचं गाजर दाखवलं हे आपल्याला विसरता येईल. आपल्या सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकणार होता हे आपल्याला विसरता येईल. मात्र दरवर्षी 2 कोटी रोजगार तू म्हणत असताना आता आपल्या तरुणांच्या बेरोजगारांच्या हातावर हा तुरी देत आहे ते आपल्याला माफ करता येणार नाही. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू आणि शेतकऱ्याला शेतमालाच्या लागत मूल्यापेक्षा 1.5 पट भाव देऊ असं सांगणाऱ्या या फसव्या मोदीला तुम्हाला आपल्याला माफ करता येणार नाही. ही शृंखला बरीच मोठी आहे. मात्र हे सर्व होत असतानाच आता एक किरसवाना प्रकार हा जो घडतोय आणि सत्ता आणि संपत्तीच्या मस्तीमध्ये आता संस्कृतीला मूठ माती देऊन विकृती जी आहे त्या विकृतीला नरेंद्र मोदी यांनी जवळ स्वीकारलाय. आणि ही विकृती म्हणजे किरसवाणी आहे. आपला पंतप्रधान हा विदेशात जाऊन ठुमका धरतो, त्याचा संदर्भ कुठेतरी नाकाशी येतो, कुठेतरी लैंगिक शोषणाच्या असणाऱ्या रॅकेटचा एक तो भाग म्हणून आपला नाव त्या ठिकाणी कोरतो. आणि या सर्वांच्या अनुषंगानं आता हा पंतप्रधान असतं हा देशाची मान खाली जाणार आहे. म्हणून भाजप ज्याची सावली आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज आम्ही कुठेतरी साकडं नव्हे तर कुठेतरी जाब विचारायला नव्हे तर आम्हाला त्यांना सांगायचंय की एरवी तुम्ही फार आवडता, राष्ट्रभक्त स्वतःला जाणवता, तुम्ही आवडता, सभ्यता, सुसंस्कृती, संस्कार वगैरे 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 बरेच मोठे शब्द वापरता. आता आपण एवढे जे बोलता त्याच्या अगदी विपरीत तुमचा हा बगलबच्चा हा नरेंद्र मोदी हा आता विकृत पद्धतीने वागत आहे. आणि असा एक संस्कृती बुडवा, एक भारताची सभ्यता बुडवा पंतप्रधान हा असताना तुम्ही मुख गिळून गप्प का? वास्तविक पाहता बाळासाहेब आज आपल्याला संघ कार्यालयामध्ये जायचं होतं. आपण सांगितलं होतं की संघामध्ये जायचं आणि मोहन भागवतजींना भारताचं महान संविधान जे आहे हे त्यांना भेट द्यायचं आणि भारताचा जो तिरंगा आहे, भारत के आन बान शान आपला तिरंगा, हे दोन ज्या आपला स्वाभिमान असणाऱ्या आणि भारतीय नागरिकांना या त्याच्या प्रतीकाबद्दल जीव वाळून टाकत असताना आणि त्यासाठी बलिदान देण्याकरता अभिमान वाटतो. या 2 गोष्टी आपल्याला त्यांना सरसंघचालकांना मिळून द्यायच्या आहेत. मात्र सरसंघचालक जे आहेत ते सकाळच्याच विमानाने बरे दिल्लीला चालले गेले. अरे तुम्ही कशाला घाबरता अरे मोहन भागवतजी? तुम्ही बहुजनांना घाबरता, संविधानाला घाबरता, तिरंग्याला घाबरता की अजून कोणाला घाबरता? आम्ही तर काय आमच्या जवळ बंदुकी नाहीत आणि येऊन तुम्हाला शिवीगाळ शलक्या भाषेत कराव ना. हमारा वैसा किरदार है, ना आदत है, ना हमारी नियत है, ना फितरत है. आम्ही आपल्याशी बोलायला येतो म्हटल्यानंतर तुम्ही तर आम्हाला म्हणायला पाहिजे होतं की उन्हाचा वेळ आहे, जेवण कराल का पन्ह ठेवू का लस्सी तुम्हाला घ्यायची आहे असं आपण बोलायला पाहिजे होतं.
कारण आम्ही पण भारतीयच आहोत, आम्ही या देशातलेच आहोत. आता मूळ या देशातले आहोत म्हणून मी आता खुरापत काढत नाही. मात्र आम्ही येत असताना, भारतीय आपल्याजवळ जर येत असताना तुम्हाला जर दिल्लीला पळून जावं असं वाटत असेल, हो पळून जावं वाटत असेल, तर तुमचा प्रभाव आता भाजपवर राहिला नाही असं आम्ही म्हणायचं की तुम्ही जाणून बुजून संविधानाला, आम्हाला, आमच्या परंपरेला पाठ टाकून पळून गेलात असं आम्ही म्हणायचा हा एक प्रश्न या निमित्ताने करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014ला पंतप्रधान झाले आणि पळत 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 लगोलग नागपूरला आले आणि रेशीमबागला गेले आणि सांगितलं मी संघाचा कार्यकर्ता आहे आणि संघामुळे मी या देशाचा पंतप्रधान झालेलो आहे आणि हा माझा नव्हे तर संघाचा विजय आहे. आता हे तुम्ही 14ला म्हणाले, 11 वर्ष आलेच नाही. 11 वर्षानंतर पुन्हा आले. पुन्हा आल्यानंतर तुम्हाला बौद्धिक दिल्या गेलं आणि बौद्धिक देत असताना सांगितलं की वय वर्ष 75 झाल्यानंतर प्रत्येक माणसाने निवृत्ती घेतली पाहिजे आणि तुम्ही आता निवृत्त व्हा आणि मार्गदर्शक मंडळामध्ये जा, ही आपली असणारी परंपरा आहे असं बौद्धिक पाजलं. ते काही नरेंद्र मोदींनी प्रायशान केलं नाही, स्वीकारलं नाही. ते पाठ दाखवून उत्तरकडे चालले गेले आणि ही घटना काय दर्शवते की संघाच्या ताब्यात नरेंद्र मोदी राहिलेला नाही. संघाला नरेंद्र मोदी घाबरत नाही. निदान ते तरी सांगून द्या की माझा आता नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्यात नाही, ते सैराट झालेले आहेत असं तुम्ही सांगा. नाहीतर त्यांचा राजीनामा आपण घ्या. मात्र तुमचा एक तर प्रभाव चालला गेलाय किंवा तुमच्यातही नैतिकता उरलेली नाही. हे खुलं आव्हान या संविधान चौकातून आम्ही आपल्याला देत आहोत. आमच्या हातात संविधान आहे आणि तुमच्या हातात काय आहे? काय त्यांच्या हातात? ऐकून नाही आलं, तिथपर्यंत गेलं पाहिजे. आमच्या हातात भारताचं महान संविधान आहे. तुमच्या हातात काय आहे? घ्यायला तर तुम्ही आमचं संविधानही घेऊन टाकता हो. मात्र तुमच्या पोटात काय आहे, तुमच्या हृदयात काय आहे, तुमच्या डोक्यात काय आहे, तुमच्या ओठात काय आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती है. ये पब्लिक है, ये सब जानती है. अंदर क्या है, बाहर क्या है, ये सब पहचानती है. 14 दयाला 100 वर्ष होत आहे. बाबासाहेब गेले 14 दयाचं पाणी टाकलं आणि या देशातला अन्याय, अत्याचार, शोषित समाजाचा, वंचित समाजाचे मुक्त जाते बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली. त्या ठिकाणी 99 वर्ष होताना फडणवीसही गेले. त्या ठिकाणी त्यांनी या चळवळीचा उल्लेखही, गौरवही केला. मात्र प्रशासनात खुर्चीवर येऊन जेव्हा बसता तेव्हा हे गाडीचे चाक उलटे फिरवायला लागलेले आहेत. अबकी बार 400 पार आणि संविधान बदलायचं आहे आणि बंच ऑफ थॉट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांना या देशावर आणायचे. त्यावेळेस 400 आले नाही. थोडक्यात कुठेतरी आपण कमी पडलो, संवादाला कमी पडलो, समजून घ्यायला कमी पडलो. मात्र त्यावेळेस आले नाही. फक्त हा विषय कुठेतरी येणाऱ्या काळात या गोष्टीच्या अनुषंगानं ठोस स्वरूपाची भूमिका घेण्याचा आहे आणि ती भूमिका मी आदरणीय बाळासाहेबांसोबत घेण्याकरता कटिबद्ध आहे. मात्र ही संख्या 400ची आली नाही. मात्र नरेंद्र हा मोर्चा का? हा मोर्चा भारतीय जनता पक्षावर, संघावर, मोदीवर तोडफोड देण्याचा नाही. आज काय चाललंय, आपण सर्वजण जे आहोत हे संविधान प्रेमी आहे. संविधान प्रेमी आहोत याचा अर्थ काय? तर याचा अर्थ हा आहे की आपल्याला लोकशाहीवर विश्वास आहे, आपल्याला समतेवर विश्वास आहे, बंधुत्वावर विश्वास आहे, सामाजिक न्यायावर विश्वास आहे, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे हे मूल्य आपल्याला सर्वांना मान्य आहे. आणि या भूमिकेतून आपण इथे येत असताना आपली जी लढाई आहे, ज्यांना समता मान्य नाही त्यांना अजूनही उतरंडी हवी आहे. शोषित समाज जो आहे त्याच्या डोक्यावर बसण्याकरता मुठभर लोक आजही आसूसलेली आहे. धर्मसत्ता त्यांना त्यांच्या जवळ आहे, राजसत्ता त्यांच्या जवळ त्यांना हवी आहे. याचे फासे चालणं सुरू झालेलं आहे, काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. निवडणूक आयोग खिशात, न्याय प्रणाली खिशात, ईडी खिशात, सीबीआय खिशात,
सीआयडी खिशात, निवडणूक आयोग खिशात, या सर्व गोष्टी खिशात घालणं म्हणजे आपल्या संविधानाच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे. आणि या देशातली लोकशाही संपवून हुकुमशाही आणत असताना पुन्हा मनुवाद या देशामध्ये आणण्याकरता आपल्याला धर्माची आणि जातीची आपुची गोळी खाऊ घातला जात आहे. यावेळेस मी आज सकाळी आदरणीय माझ्याशी बोलताना सांगितलं, बोलत असताना एक संवाद झाला की हे केवळ फाशीची नाही, ही केवळ मनुवादाची, ही आपल्या गद्दाराचा, आपल्या नळीचा घोट घेण्याकरता आपल्याला आपल्या किरबात त्यांनी केवळ पकडलेला नाही, तर आपला आता घसा आवळण्याच्या प्रक्रियेमध्ये एक हात हा मनुवाद्यांचा आणि दुसरा हात हा पुंजीवाद्यांचा आहे, पुंजीपतींचा आहे. हा देश अडाणी आणि अंबानीसाठी या देशाचा पंतप्रधान आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पाणी भरतो. आणि यांचा जो आवडलेला आपल्या गड्यापोटा जो फास आहे, हा लोकशाहीचा आहे, संविधानाचा आहे. या दोघांना पासून आपल्याला कुठेतरी संघर्षाची भूमिका ही घेतली पाहिजे. त्यामुळे इथे उन्हात आम्ही बसलेलो नाही, बाळासाहेब उन्हात या ठिकाणी बसलेले नाही, ते उन्हात तळपत आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रज्ञा आपल्याला सर्वांमध्ये निर्माण व्हावी आणि त्या प्रज्ञेतून आपण आपल्याला देशासाठी मरमिट्टे केली आहे, संविधान मरमिट्टे केली, आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. आणि आज जर आपण थांबलो, आज खऱ्याला खरं आपण जर म्हटलं नाही, तर येणारा काळ आपल्याला हा माफ करणार नाही. फक्त मी शाहू फुले आंबेडकरांचा कार्यकर्ता, माझ्या घरात सर्व हे महामानव आहेत. मी त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करतो, त्यांच्या जयंती पुण्यतिथीला मी खूप छान भाषण करतो, यांच्या जयंतीला मी खूप छान नाच करतो. हा गोष्ट द्या, याच्यावर जर आपण आपली आसनी लावून ठेवली तर आपण पुरोगामी नाही, हे बंधुजनो समजून घ्या. मी बोलत असताना अधिक बोलण्याची शक्यता नाकारता येते म्हणून आवडता येतो. मगर मुझे शर्म आती है कि इस देश का पंतप्रधान ये सिलेंडर है. नरेंद्र सिलेंडर भी गायब, नरेंद्र भी गायब. भाई और बहिणो, म्हणता म्हणता हा गडी थांबत नव्हता आणि म्हणे माझी छाती आता कुठे गेली ती 56 इंचाची छाती. ऑपरेशन सिंधूर सुरू होतं, भारताची आर्मी पाकिस्तान मध्ये घुसते आणि तिथून एक फोल येतो तात्याचा. काय त्या तात्याचं नाव? तात्याचा फोल येतो आणि तात्या म्हणतो सिलेंडर. नरेंद्र विळात चालला जातो आणि आपलं जे लढाई आहे, ही लढाई तो तात्या जो आहे अमेरिकेतून थांबवतो आणि 56 इंचाच्या छातीमध्ये 5 नंतर एक टिंब लागतो आणि हिटभर 5.5 इंचाचा छातीवाला पंतप्रधान हा बेशरम सारखा आपली आग घालवतो, आपली देशभर आणि जगभरामध्ये आपली इज्जत घालवतो. एप्स्टीन फाईल नावाचा सुजातदारांनी आता अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला हा आपण काय एकत्रित आलोय सांगितलंय. एप्स्टीन फाईल पण सांगितली आहे. बाळासाहेब पार्लमेंटरी आणि अनपार्लमेंटरी शब्द जे आहेत त्याची डिक्शनरी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून ठेवली आहे. त्याच्यामध्ये एप्स्टीन हा शब्द अनपार्लमेंटरी आहे भाऊ. आणि एप्स्टीन असा उल्लेख राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये केला तो स्पीकर म्हणतात नो एप्स्टीन, नो बैठ जाओ माइक बंद होतो. ऐसा आखिर है क्या? एप्स्टीन फाइल में देश जानना चाहता है कि इस एप्स्टीन फाइल में ऐसा है क्या कि नरेंद्र हमारा सिलेंडर हो जाता है, सिलेंडर भी गायब हो जाता है और नरेंद्र भी गायब हो जाता है. ऐसा एप्स्टीन फाइल में है क्या? एप्स्टीन फाइल की जब चर्चा चलती है पार्लियामेंट में, एप्स्टीन फाइल पर सवाल पूछे जाते हैं और इस देश का लोकसभा का नेता प्रतिपक्ष राहुल जी कुछ बुनियादी मुद्दे आपके हमके सामने खड़े करते हैं और बड़ी सभागार में संसद में नरेंद्र मोदी तो चुपचाप मुंडी नीचे डालकर सुनते हैं. इस देश की मीडिया को, इस देश के नागरिकों को, इस देश के विपक्ष के आंखों में आंखें डालकर बात करने की हिम्मत इस सिलेंडर मोदी में नहीं है. वो नीचे गर्दन डालते हुए संसद में बैठते हैं और जैसी संसद जो है उस संसद का काम रोका जाता है तो उठ के भाग के चले जाते हैं और फोन लगाते हैं.
उनका फोन उनके आका मोहन भागवत जी को लगाते थे तो हम समझ सकते हैं, मगर उन्होंने वो फोन मोहन भागवत जी को नहीं किया। उन्होंने वो फोन किसको किया? एक हमारे महाराष्ट्र में पहले रिंचू तात्या नाम का एक बड़ा फेमस किरदार था, मगर रिंचू तात्या से भी एक बड़ा एक तात्या भी आ गया है। उन्होंने फोन उठाया और तात्या को लगा दिया, ट्रम्प तात्या को, और बोले तात्या आई एम सिलेंडर, और अमेरिका के साथ जो ट्रेड डील है उस पर दस्तखत कर दिए। उस ट्रेड डील में क्या है? एप्सिन फाइल में जो है, उस एप्सिन फाइल की जो काली हरकतें हैं उससे ये हमारा प्राइम मिनिस्टर इतना डरा हुआ है कि किसानों के पीठ में जंजीर कसने का काम ये नरेंद्र मोदी ने ये अमेरिकन ट्रेड डील के माध्यम से किया। अब अमेरिका से जो किसान हमारे जो फसल यहां पर उगाता है, उस किसान की फसल को दाम नहीं मिलेगा, क्योंकि अमेरिका का सारा जो सब्सिडाइज जो माल है वो हमारे पास आ जाएगा। हमारे सोयाबीन की फसल को दाम नहीं, हमारे चने के फसल को दाम नहीं, कपास को नहीं, धान को नहीं, फलों को नहीं, और हमारा पूरा जो किसानी है वो बर्बाद करने के काम ये मोदी ने सिलेंडर होने के कारण किया है। और ऐसा क्या क्या है कि ऑपरेशन सिंदूर में हमारा प्राइम मिनिस्टर सिलेंडर हो जाता है, ऐसा फाइल में क्या है कि अमेरिकन ट्रेड डील भी हो जाता है, और ऐसा उस फाइल में क्या है कि बरसों से हमारा जो मित्र रहा है ईरान, उसकी भी उसके नेताओं के और वहां की सादत पर कुछ बोलने के लिए नरेंद्र मोदी तैयार होते नहीं। ऐसा आखिर उसमें है क्या? ये सवाल को उठाते हुए आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यालय पे हम जा रहे हैं। हमारा और उनका केवल मतों की भिन्नता नहीं, तो सिरे से हमारी जो है हमारा झगड़ा है वो वैचारिक स्वरूप का झगड़ा है, और इस झगड़े को बरकरार रखते हुए, क्योंकि हमारे सपनों का भारत ये हमारा संविधान का भारत, संविधान को अभिप्रेत भारत निर्माण के लिए हम कटिबद्ध है, और आप संविधान को तोड़ने के लिए और फिर से मनुवाद लाने के लिए आप कटिबद्ध है। ये हमारा और आपका जो पुश्तैनी जो झगड़ा है, पुश्तैनी का मतलब क्या है? ये झगड़ा तथागत गौतम बुद्ध जी ने लड़ा और उन्होंने मनुवादियों के खिलाफ हमें धम्म दिया। महावीर ने इस लड़ाई को लड़ा और उन्होंने प्रज्ञाशील करुणा के साथ साथ विनय विचार आचार का एक बहुत बड़ा चिट्ठा देते हुए महावीर ने भी उस जंग को लड़ा, बसवेश्वर जी ने उस जंग को लड़ा, चक्रधर स्वामी ने उस जंग को लड़ा, और संतों की जो हमारी परंपरा है उस सारी संतों की परंपरा में तुकाराम हो, गणेश हो, एकनाथ हो, सारे संतों ने भी उसी को लड़ा। उसी को शिवशाहू फुले अम्बेडकर ने लड़ा, गार्गे महाराज, तुकडोजी महाराज ने लड़ा। ये हमारी परंपरा है, और ये परंपरा का हमारा आपका झगड़ा पुराना रहा है। अगर आज आप नैतिकता की सौगात देते हो, आज आप नंगे विप्रे विश्व में हो चुके हो, एक तो आप नरेंद्र मोदी का इस्तीफा लो, अन्यथा आपका संगठन जो है वो बर्खास्त करो, ऐसी मैं यहां से मांग करता हूं। यहां पर राष्ट्रीय स्वयंसेवक को बर्खास्त करके उसका रजिस्ट्रेशन करके उसमें भारत का संविधान स्वीकारते हुए तिरंगा लहराते हुए काम करने की सौगात मैंने यहां से उनके 100 साल जब पूरे हुए वहां से याद मंचा और याद ठिकाना